प्रतिभाशाली प्रतिष्ठानच्या खरं तर कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या एका निष्ठावंत शिलेदाराच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते झाले। ते आपल्यासाठी खरं तर मानाची गोष्ट आहे आणि आपण अनेक दिवस या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानचं काम चालवत असताना प्रतिष्ठानचं सगळ्यात मोठं ध्येय आहे गाव तिथे संगीत विद्यालय। अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कलागुणांना आणि संस्कृती जपण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण करणार आहोतच। पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगते की आपल्या त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब आणि वहिनींच्या प्रतिभाशाली प्रतिष्ठान ह्या नावाने आपण हे जे प्रतिष्ठान चालवत आहोत याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आपल्याला न्यायचं आहे। यासाठी आपण जास्तीत जास्त काम करायचं आहे असं या निमित्ताने सांगते। आणि आपण प्रतिष्ठानचं कार्यालय रुजू करत आहोत, सुरू करत आहोत आणि अशा वेळी आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि उपाध्यक्षा महिला भावनाताई घाणेकर त्या प्रतिष्ठानच्या देखील उपाध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या देखील महिला उपाध्यक्ष आहेत। असं दुग्ध शर्करा योग आपल्याला इथे लाभलाय। यासोबतच अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सगळ्यांची नावं घेत नाहीये कारण शिंदे साहेबांना जायचं आहे। मी अधिक वेळ न घेता आजच्या आपल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला सर्वांना प्रतिष्ठानला कुटुंब म्हणून शुभेच्छा द्याव्यात ही नम्र विनंती मी करतो। आज शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने आज या कार्यालयाचं उद्घाटन भावनाताई आणि माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। शरद प्रतिभाशाली प्रतिष्ठान एक अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावाने सुरू झालेलं आहे ते महाराष्ट्राला आणि देशाला घोषणाव आहे। त्याच उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नावावर सुरू झालेल्या प्रतिष्ठानचं कामसुद्धा तेवढंच उत्तुंग आणि चांगल्या प्रकारचं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। खरं म्हटलं तर मागच्या वेळेलासुद्धा वारकरी आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या अनेक मान्यवरांचा कार्यक्रम आपण घेतला होता। त्याचे संस्थापक आहेत आपले राजाराम बुवा यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम भावनाताईंनी वगैरे घेतला होता। प्रत्यक्ष पवारसाहेब प्रतिभाताई उपस्थित राहिल्या होत्या। मला वाटतं सुप्रियाताई मार्गदर्शक आहेत। म्हणून हे प्रतिष्ठान महाराष्ट्रातल्या कला गौरवमध्ये वारकरी विचारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या काम करणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये अनेक लोकांचा मान सन्मान तर ठेवेल पण समाजाच्या आवश्यक असलेल्या सर्व घडामोडीमध्ये हे प्रतिष्ठान चांगल्या प्रकारचं योग्य आणि उत्तुंग काम करेल, उत्कृष्ट काम करेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो।